नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं आणि शिवसेनेकडून सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे। पालिका सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्या दालनामध्ये सध्या आंदोलन केलं जात आहे। विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सध्या हे आंदोलन सुरू आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेमधील आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या केबिनचा ताबा देखील या आंदोलकांनी घेतलाय। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या आंदोलनामधले अपडेट्स देत आहेत। राजू, अगदी पाहतोय आपण आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घातला होता। विजय चौगुले आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमका विषय आहे, काय तुमची नाराजी आहे? नाही, नाराजगी अशी नाराजगी आहे की ज्या वेळेस आता आयुक्तांनी, तुम्ही पाहिलंच असेल, आयुक्तांनी सांगितलं होतं की मी पालकमंत्र्यांचं नाव टाकून पत्रिका काढलेली होती, पण ती पत्रिका घाळ करून दुसऱ्या पत्रिका छापण्यात आल्याने दुसऱ्या पत्रिका आम्हाला वाटण्यात आल्या, आम्हाला सर्व नगरसेवकांना। आणि त्याच्यामध्ये जी पत्रिका आम्हाला प्रिंटिंग पत्रिका देण्यात आली आणि आम्हाला ज्या सचिव कार्यालयामार्फत आम्हाला ज्या पत्रिका वाटण्यात आल्या त्याच्यावरती शिंदे साहेबांचं नाव नव्हतं। त्याच्यापायी आम्ही सकाळी तिकडे हॉस्पिटलच्या इथं पण आम्ही आंदोलन केलं आणि इथं आता आम्ही आयुक्तांच्या इथं आंदोलन केलं की प्रशासकीय अधिकारी म्हणून जी जबाबदारी आहे ती आयुक्तांची जबाबदारी आहे। आणि आयुक्तांना सांगितलं की तुम्ही छापलेली पत्रिका जर ती घाळ होत असेल, ती कुठेतरी टाकून कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून दुसरी पत्रिका छापत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे। आता आयुक्तांनी सांगितलेलं आहे की मी कायदेशीर कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। पण ज्या प्रकारे गणेश नाईक म्हणाले की माझा याच्यामध्ये काही संबंध नाहीये, हा महापालिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला याच्यात दोषी पकडू नये। गणेश नाईकांना दोषी कुठं पकडायचं नाही पकडायचं हे आम्हाला गणेश नाईकांनी सांगायची गरज नाही आहे। गणेश नाईक आत्ता कॅबिनेट मंत्री झालेला नाही आहे। गणेश नाईकाची तिसरी का चौथी वेळ कॅबिनेट मंत्री व्हायची। तर गणेश नाईकांनी स्वतःला समजायला पाहिजे की काय इथं पालकमंत्री कोण आहे आणि नगरविकास मंत्री म्हणजे नगरपालिकेच्या खात्याचा मंत्री कोण आहे हे गणेश नाईकांना समजलं पाहिजे। जर गणेश नाईक जर अशा पद्धतीने जर आमच्या कुठल्या ऑर्डर देऊन हे करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही। त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवू नये। पण त्यांनी महापौरांना सांगितलं की तुमचं नेमकी नेम काय, आणि महापौरांनी GR वाचला आणि त्यामध्ये पालकमंत्री असा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे नाव टाकेल करणं एक प्रकार त्यांनी स्पष्ट केलंय। मग त्या महापौरांना विचारायला पाहिजे ना, मग गणेश नाईकाला बोलवलं नाही का, कुठे निमंत्रण कुठल्या GR मध्ये आहे का? मग महापौरांनीच त्याचे उद्घाटन करावे ना। मग कोणालाही मंत्रीला याला त्याला मंत्री संत्रीला बोलायची गरजच काय आहे? कुठेही निमंत्रण पत्रिकामध्ये नाही आहे। आज जो प्रोटोकॉल जो आजपर्यंत जो प्रोटोकॉल आलेला आहे, ज्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने पालकमंत्र्यांचं तिथं नाव असायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांना तिला निमंत्रित करायला पाहिजे। जर महापौर बोलत असेल का कुठेही असं पालकमंत्र्याचं काही नाही, मग तिथं का दुसऱ्या मंत्र्याचं नाव का लिहिलेलं आहे का, कुठं छापीलं आहे का महापौरांकडे? मग महापौरांनी उद्घाटन करावं। मग दुसऱ्या मंत्र्यांना बोलवण्याची गरजच काय आहे? का यांचा का घरगुती कार्यक्रम आहे का? शिवसेनेने जे काळे झेंडे दाखवले तर गणेश नाईक म्हणतात की काळे झेंडे दाखवणे काय फार अवघड नाही, कपडा उचलला काळा की वरती दाखवला की त्याला काय फार महत्त्व राहत नाही। त्यांना महत्त्व आहे ना, ज्या काही गोष्टी पुढे होतील तेव्हा कळतील। महत्त्व काय, काळ्याचं महत्त्व काय आणि गोऱ्याचं महत्त्व काय ते त्यांना जास्त माहिती आहे, मी काय सांगायची काही गरज नाही। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाचा अंक संपलेला नाही असं म्हणायचं? बघा, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते संयम ठेवून वागत आहेत। ठाण्यामध्ये पण पत्रिका निघते, कार्यक्रमाची पत्रिका निघते, त्यावेळेस त्या पत्रिकेवरती गणेश नाईकाचं सुद्धा नाव टाकलं जातं। मग त्या ठिकाणी पण आमच्या महापौरांनी असं बोलावं का की या ठिकाणी हे कुठं आहे? आम्ही सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेब संयम ठेवतात म्हणून आम्ही संयम ठेवू अशातला प्रश्न नाही आहे। जशाच तसं उत्तर देणंही आम्हाला येते, आम्ही का बांगड्या भरलेल्या नाही आहे। पण मंदा म्हात्रेंनी सुद्धा गणेश नाईकांवरती आरोप केले आज पाहायला मिळाले। मंदा म्हात्रेंनी जो आरोप केला ह्याच्यात काही नाही आहे। मंदा म्हात्रेंनी केलेला आरोपच सत्य आहे। याच्यामध्ये खरं पाहिलं तर गणेश नाईकांना तिथं जायची, मी बोलतो म्हणजे अपशब्द निघत असेल, त्या हॉस्पिटलमध्ये उद्घाटनाला जायची लाज वाटायला पाहिजे, या भाषेत मी बोलतो। कारण ते अख्खं हॉस्पिटल बाजूला जे फोर्टिज हॉस्पिटल आहे ते फोर्टिज हॉस्पिटल नगरपालिकेला यांनी दावणीला बांधलेलं आहे। काय गोष्टी करतायत हे?
काय गोष्टी करतात ते की आम्ही आरोग्य खातं एवढीच हिंमत आहे. सुप्रीम कोर्टात केस चालले, किती वेळेला वकील पाठवलेत त्या फोर्टीच्या हॉस्पिटलसाठी. मग त्यांनी त्या हॉस्पिटल आपल्याकडे घ्यायला पाहिजे. तुम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, काय आयुक्तांनी काय कमिटमेंट केली? आयुक्तांनी कमिटमेंट केलेली आहे, याला जो कोणी दोषी असेल, मी जी छापलेली आयुक्तांनी छापलेली जी पत्रिका आहे, जी पत्रिका छापले त्याला जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार. शेवटचा प्रश्न, केंद्रात राज्यात एकत्र सरकार असताना स्थानिक पातळीवर अशा प्रकारचा वाद आहे, हा वाद कुठपर्यंत जाईल तुम्हाला वाटतंय? हे बघा, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी संयम ठेवायला सांगितलं की आपलं युतीचं शासन आहे आणि युतीच्या शासनाच्या बाबत आपण सरकार चालवतो, तर त्यांनी संयम ठेवायला सांगितलं. हे जाणून बुजून जर खोड काढायचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार. एकनाथ शिंदेशी काय बोलणं झालं, त्यांनी काय आदेश दिलाय? आम्ही का साहेबांच्या आदेशाची आम्ही वाट बघत नाहीये. जिथं आम्हाला माहिती आहे की आम्हाला आमच्या नेत्यांवरती बाबतीताने जर कुठे अन्यायकारक जर अशा काही गोष्टी घडत असेल आणि आमच्या नेत्यांच्या बाबतीत जर कुठे काही गोष्टी, आणि आमचा नेता या महाराष्ट्र शासनाचा उपमुख्यमंत्री आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्हाला जर आमच्या नेत्यावर कुठे अन्याय होणार असेल तर आम्ही या गोष्टी सहन करतो. कोण अन्याय करतो? हे अन्याय तर कोणाला अन्याय होऊन पण नाही देणार, पण अशा जे काय चाललेलं आहे त्यांच्या की कुठं ना कुठाचा खडा मारून आपलं स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी ते त्यांचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते पण आम्ही होऊन देणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिंदे साहेबांच्या परवानगीची गरज नाही. जिथे आम्हाला वाटतं की या ठिकाणी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडतात तिथे आम्ही आंदोलन करू. पाहतोय ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला चुकीच्या वाटतात त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू, असं विजय चौगुले म्हणताना पाहायला मिळतं. त्यामुळे आज सकाळपासून जो काही वाद सुरू आहे त्या वादाचं रूपांतर पाहतोय आपण की आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला होता आणि शिवसैनिकांनी घेराव दिलेला होता. आता अखेर आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे का आम्ही जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करू, आणि त्यानंतर हा घेराव जो आहे तो मागे घेतलेला आहे. त्यामुळे आणखी याला काही वेगळं वळण लागतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. अगदी राजू, धन्यवाद. माहितीसाठी वेळोवेळी या आंदोलनाविषयीचे अपडेट्स घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.